लग्नानंतर होईलच प्रेम मालिका प्रेक्षकांनो खूप सुंदर चालले। आजच्या भागात तर आपण पाहिलं की बाबा नंदिनीला घेऊन चाललेत आणि जीवा आता फिंगर क्रॉस करत नंदिनी जाऊ नये यासाठी प्रार्थना करतोय। पण तरी सुद्धा आता इकडे नंदिनी ज्या वेळेला घर सोडून निघाली त्याच वेळेला आता सगळा इगो, सगळा राग आणि सगळा रुसवा बाजूला ठेवत जीवाने मिठी मारत प्रेमाची तर कबुली दिले आणि त्यानंतर डिवोर्स पेपर सुद्धा आता कशा प्रकारे कॅन्सल करण्यात आले। बरं इतकंच नाहीये तर आपले लव बर्ड आता काव्या आणि पार्थ हे सुद्धा नवीन नात्याने जोडले गेलेले आहेत। नवरा बायकोच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण झालाय। सगळा एपिसोड छोटासा काय घडले प्रेक्षकांनो आता सगळं सेट झालेलं आहे। काव्या आपल्या रूम मध्ये गेले आणि इकडे बाबा आलेले आहेत आणि ते आता नंदिनीला म्हणतात झालं ना सगळं सेट, चल आता आपण आपल्या घरी जाऊया, तुझी बॅग घे। यावरती जीवा आता फिंगर क्रॉस करून बसलाय आणि जीवा आता विचार करतोय की नाही काहीतरी म्हणजे चमत्कार घडू दे आणि नंदिनी इथून नको जाऊ दे, असं त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललाय। त्याने अक्षरशः फिंगर क्रॉस करून बसलेला आहे। नंदिनी हे सगळं पाहतीये, तिला कुठेतरी छान वाटतंय की आता आपल्यासाठी जीवाना आपण जाऊ नये असं वाटतंय। आणि त्यानंतर मग आता नंदिनी इकडे सांगायला लागते नाही बाबा, खरं सांगायचं तर आता इथे काव्याची काळजी सुद्धा घ्यायला पाहिजे ना, आणि त्यासाठी मी इथे थांबणार आहे। म्हणजे काही झालं तरी सुद्धा काव्याला या सगळ्यामध्ये जरा बरं वाटेल असं म्हटल्यावर ते सांगतात हे बघ काव्याची तब्येत तर सुधारत आहे पण आता तू घरी चल। त्यावरती नंदिनीचा नाईलाज होतो आणि ती सांगते ठीक आहे, माझे काही रूममध्ये कपडे वगैरे आहेत ते घेऊन मी येतेच। आता मात्र इकडे जीवाच्या हृदयाची घालमेल व्हायला लागलेली। तोपर्यंत इकडे आता काव्याची काळजी पार्थ घेतोय आणि तो तिला सांगतोय पटकन फ्रूट सॅलड खाऊन घ्या। ती सांगते माझा नवरा माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवू तर शकतो पण हा बोका भरवू शकत नाहीये का, असं म्हणत ती आता बोलत आहे। पण त्यावरती तो सांगते अच्छा म्हणजे तुम्हाला तुमच्या बोक्याकडून लाड करून घ्यायचे आहेत। तर ती सांगते हो मला माझ्या बोक्याकडून लाड करून घ्यायचे आहेत बस इतकंच, असं म्हटल्यावरती मग तो तिला भरवतोय आणि त्यानंतर ती आता सांगत आहे बस झालं आता हा दुरावा मला सहन होत नाहीये। म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा माझ्यामुळे मग तुमच्या रागामुळे अनेक गोष्टींच्या मुळे जो आता काही दुरावा आलेला आहे ना, हा दुरावा आता दूर व्हायला पाहिजे। काही झालं तरी सुद्धा आपल्यामधलं हे नातं आता संपलं पाहिजे असं म्हटल्यावर ते आपल्यामधला हा दुरावा संपला पाहिजे। मग काय, मग भरवता घास तो चमचा बाजूला घेतो आणि तिचा आता छानपैकी एक किस घेतो। दोघं जण छानपैकी एकत्र आलेले आहेत आणि त्यानंतर इकडे दाखवलं जातं की नंदिनी आपल्या रूममध्ये मालिनी सांगत आहे जीवा मला काय वाटतं माहितीये का, बाकी कुणासाठी नाही तरी काव्यासाठी नंदिनीने इकडे थांबलंच पाहिजे। यावरती तो म्हणतो हो बरोबर आहे, मला पण तेच वाटतंय। काव्या त्यांची लहान बहीण आहे आणि त्यांनी जर का काव्यासाठी नाही थांबलं तर तिला पण त्रास होईल ना। मानिनी आता म्हणते मग तू जा ना, तू काय करतोयस, तू तिला थांबव जा ना तिकडे, तू तिला सांग की जाऊ नकोस, म्हणजे नंदिनीला सांग की काव्याची काळजी कोण घेणार। यावरती तो म्हणतो हा ठीक आहे, म्हणजे फक्त काव्याची काळजी घेण्यासाठी बाकी काही नाहीये। यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते हो बाकी काहीच नाहीये, फक्त काव्याची काळजी घेण्यासाठीच तू बोल ना, असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो ठीक आहे। तो रूममध्ये आलाय, रूममध्ये नंदिनी आपली बॅग भरतीये। बॅग भरत असताना मग आता नंदिनी लगेचच बोलतीये की निघते मी, माझी बॅग घेते आणि थोड्याच वेळात निघते। यावरती लगेचच तो सांगायला लागतो म्हणजे मी खरं तर आईचा निरोप घेऊन आले। यावरती ती म्हणते काय काकूंचा का, कशासाठी। यावरती तो सांगायला लागतो की खरं सांगायचं तर आता आईचं असं म्हणणं आहे की तुमच्यापेक्षा जास्त काळजी काव्याची कुणी घेऊ शकत नाहीये। तुम्ही इथे असलात ना तर काव्याला सुद्धा आता बरं वाटेल किंवा काव्या पटापट बऱ्या होतील। यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते कसं आहे ना, काव्याची काळजी घ्यायला पार्थ आहेत, घरामध्ये सगळी मंडळी आहेत, मी खरंच थांबायची इथे काही गरज नाहीये। मला असं वाटते की मी इथून गेलेलीच बरी, म्हणजे तुम्हाला सुद्धा माझी अडचण होणार किंवा उगाचच माझ्या असण्यामुळे तुम्हाला त्रास होणार आणि याच कारणासाठी मी आता इथून जायचं ठरवले। असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो म्हणजे तुम्हाला आता काव्याची काही काळजी पडलेलीच नाहीये का। यावरती ती म्हणते तसं नाहीये, पण मला खात्री आहे की इथे काव्याला सांभाळणारी माणसं आहेत। असं म्हणत नंदिनी काही ऐकायला तयार नाहीये
आणि आता इकडे पार्थला काही कळतच नाहीये, म्हणजे इकडे जीवाला काही कळतच नाहीये की आपण हिला कसं थांबवावं, हिला कसं समजावू मी की मला तुझी गरज आहे, तू इथे थांबायला पाहिजे आहेस, पण मी कसं बोलू, आता मी रागवलोय ना, मग ह्यांनी मला मनवायला पाहिजे ना. ज्या वेळेला मी म्हणजे काव्याला पार्थपासून लांब जातानाची ती सिच्युएशन जेव्हा पाहिली ना, त्यावेळेला माझ्या मनात चरच झालं. मला कळलेलं आहे की प्रेम हे खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये, प्रेमाशिवाय काहीच नाहीये. आणि म्हणूनच मी ह्यांना थांबवतोय, पण ह्यांना का कळत असं म्हणत तो आता चिडचिड करतोय. स्वतःच्या बहिणीसाठी थांबू शकत नाही, काय बहीण आहात तुम्ही. यावरती आता इकडे नंदिनीला कळलंय की जीवांना आपण थांबवायला पाहिजे, पण तिने पण विचार केलाय नाही, काही झालं तरी यांच्याच तोंडून यांचं सत्य वदवून घ्यायचं, त्याशिवाय गप्पच नाही बसायचं. यांनी स्वतःहूनच मला म्हटलं पाहिजे की नंदिनी तू नको जाऊस, तू थांब इथे, त्याशिवाय तरी मी आता अजिबात हे करणार नाहीये, असं म्हणत ती पण हट्टाला पेटते. आणि आता बॅग वगैरे भरून ती बाहेर येते. इकडे ह्या दोघींचं बोलणं चाललंय आणि त्यावरती रम्या सांगायला लागते, बघितलंस ना, मला काहीच कळत नाहीये की हे कसं काय दोघं जण एकत्र आले. म्हणजे आता पार्थने काव्याला उचलून घेऊन गेला, रूममध्ये काय काय घडत असेल काय माहिती आपल्याला. यावरती ती म्हणते, हे बघ काहीही घडू दे, पण एक गोष्ट मी तुला आता सांगते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू या सगळ्यामध्ये जरा शांती ठेव. कारण कसं आहे, नंदिनी आता एकदा पहिली घर सोडून जाऊ दे. जर का पहिली नंदिनी घर सोडून गेली ना, तरच आपल्याला म्हणजे पुढे हे करता येईल, काव्याला सुद्धा बाहेर काढता येईल. नंदिनी जर या घरामध्ये ठिय्या मांडून राहिली तर आपल्याला त्यांना बाहेर काढता येणार नाहीये. त्यामुळे सगळ्यात पहिले नंदिनीला जाऊ दे, मग बघू. यावरती तो म्हणतो, आणि जीवाने तिला ती सांगायला लागते, जीवाने थांबवलं तर. यावरती म्हणते, नाही मला नाही वाटत की जीवा तिला थांबवेल. बघितलंस ना, एकंदरीतपणे सगळं हे बघता जीवा तिला थांबवण्याची शक्यता फार कमी आहे. आता जीवा बाहेर आलाय, बाहेर आल्यावरती इकडे पार्थ आणि मानिनी त्याच्याशी बोलतायत. त्यावरती आता इकडे पार्थ सांगायला लागतोय, काय झालं, नंदिनीला थांबव ना तू. यावरती म्हणतो तो, आता त्याला थांबवायचं तर आहे, पण मी कसं थांबवणार, काय करू, असा विचार करत तो म्हणतो, मी त्यांना कशाला थांबवायला पाहिजे, जर त्यांना वाटतं तर त्यांनी थांबायचं होतं ना इथे, पण त्यांनाच वाटत नाहीये इथे थांबवावं. यावरती मानिनी सांगते, तू काय सांगायला गेला होतास, तू म्हटला होतास ना की काव्यासाठी थांबा, तर ती काव्यासाठी का थांबेल, काव्याची काळजी घ्यायला पार्थ आहे, तिला माहिती आहे. तू बोल ना तुझ्यासाठी थांबायला, तू जर का तुझ्यासाठी थांबायला बोललास तर कदाचित थांबेल ना ती, असं म्हटल्यावरती तो म्हणतो, पण मी कुठे माझ्यासाठी थांबवायला सांगतोय. यावरती आता पार्थ त्याला सांगायला लागतो, हे बघ मी सुद्धा ही चूक केली होती आणि मी सुद्धा आता त्या चुकीचा काय परिणाम भोगलाय ना तुला माहिती आहे, म्हणूनच मी तुला सांगतोय, ही चूक, आपला इगो हे पुन्हा पुन्हा सांभाळण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जे काही सांगतोय ना ते ऐक, इगो बाजूला ठेव आणि इगो बाजूला ठेवून आता स्वतःच्या प्रेमाचा विचार कर. यावरती आता जीवा सांगायला लागतो, इगो तर मला काय राहिलाच नाहीये. मान स्वाभिमान ज्या वेळेला त्या घरामध्ये माझ्यावरती आरोप करण्यात आले ना, त्यावेळेलाच हे सगळं आता निघून गेलेलं आहे. काय किती आणि कसे घाणेरडे आरोप त्या घरात माझ्यावरती झाले माहिती आहे ना. यावरती मानिनी सांगते, हे बघ प्रेमापुढे काहीही महत्त्वाचं नसतं आणि त्याचमुळे मी तुला सांगेन, म्हणजे मी एक तुला मोठ्या ह्याचा सल्ला देईन की तू हे सगळं काढून टाक आणि नंदिनीला थांबव. असं म्हटल्यावरती मग आता नंदिनी बाहेर आले, बॅग ती सगळ्यांचा निरोप घेते आहे, मी येते म्हणून. इकडे जीवा मागे उभा आहे, त्याला आता खूप वाईट वाटते, काय करू. त्यावरती आता मानिनी सांगते, ठीक आहे ये तू, म्हणजे माझी तर इच्छा खूप आहे की तू इथे थांबावंस, पण ठीक आहे तुझी इच्छा नसेल ना, किंवा तुला इथे कोणी थांबवत नसेल ना, तर खरंच म्हणजे थांबण्यामध्ये काही अर्थसुद्धा नाही आहे, तू निघ. यावरती आता इकडे बाबा सांगायला लागतात, हे बघ निघ, पण तू ना जिथे राहशील तिथे सुखी राहा आणि आता आमची आठवण काढत राहा, असं म्हणत आता इकडे लगेचच त्यांनी सांगितलेलं आहे. मग इकडे जीवा मात्र आता हे केलं, नंदिनी बॅग घेतली, बॅग घेऊन बाहेर पडालेली आहे. ज्या वेळेला नंदिनी बॅग घेऊन बाहेर निघालेली आहे आणि त्याच वेळेला जीवाला धडधड वाढ आणि बाबा नंदिनीची बॅग घेत आहेत आणि निघालेत. नंदिनीची बॅग घेऊन ज्या वेळेला बाबा आता निघालेले आहेत आणि त्याच वेळेला मग लगेचच आता इकडे जीवा मागे आलाय, थांबा नंदिनी, मला तुमच्याशी बोलायचं आहे, या घराला नाही तर मला तुमची गरज आहे आणि त्यासाठी थांबा. मी आता खूपच वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट केलं होतं, मला माहिती आहे मी चुकलोय, मी आता माझ्या पद्धतीने वेगळाच काहीतरी वागलेलो आहे, पण खरंच मला माफ करा, मी तुमची माफी मागतोय. असं म्हटल्यावरती प्लीज मला सोडून जाऊ नका. बाबा मात्र नंदिनीचा हात धरतायत आणि तिला आता आपल्यासोबत नेत आहेत, पण त्याच वेळेला जीवाने तिचा हात गच्च पकडून ठेवलाय आणि नंदिनी कुठेच जायचं नाहीयेस तू, असं म्हणत तिचा हात धरलाय. नंदिनीला बाबा आवडतायत, इकडून जीवा फायनली बाबांचा प्रयत्न हरणार.
दोन प्रेम करणाऱ्या लोकांना आता मात्र कोणीच अडवू शकत नाहीये हे बाबांना कळालेलं आहे आणि त्याच कारणामुळे ते आता तिथे स्तब्ध उभे आहेत. स्तब्ध उभे राहून आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आता फक्त बघतायत काय चाललंय ते. काय चाललंय हे सगळं पाहत असताना अखेर जीवाचा इगो हारलाय आणि त्याच्यावरती प्रेमाचा विजय झालेला आहे प्रेक्षकांनो. फायनली आता नंदिनीला प्रेम व्यक्त केलंय.